हे बघा मला आलेलं आहे सर्व अभिवादनांना नम्र विनंती आहे. अभिवादन करा. मुला पुढे चालत रॅम्पचा वापर करायचा आहे. अभिवादनांना विनंती आहे. पुढे उभे असले सर्व अभिवादन. जय भीम. शौर्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हस्ते परिवार आणि मी यांच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि आम्ही भीमा कोरेगाव गावाला मानवंदना देण्यासाठी निघत आहे. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही सर्व मिळून भीमा कोरेगावला जाणार आहे. आणि ही माझी मोठी आई आहे जे स्पेशल भीमा कोरेगावला फिरण्यासाठी आलेले आहे सर्वजण. इथे बघा हे गर्दी वगैरे तुम्ही बघू शकता. अशी पार्किंगची व्यवस्था वगैरे सगळी केलेली आहे. ही सगळी पार्किंग आहे इकडे दिलेली सगळी. आणि एक म्हणजे एकदम सुटसुटीत आणि खूप सुंदर नियोजन केलेलं आहे मस्त. आणि जेव्हा सगळी लोक मानवंदना देण्यासाठी येतात त्यावेळी बघा इथे सर्वांसाठी म्हणजे अशी सुंदर अशी पार्किंगची सुविधा टू व्हीलर सेपरेट ठेवलेली आहे. आणि फोर व्हीलरची हे बघा अशी फोर व्हीलरची पण दिलेली आहे. आणि मी सर्वांचं आभार मानतो का एवढी चांगली व्यवस्था केली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. चाललोय आता आम्ही चालत चाललोय आता कारण बस खूप जास्त दूर काही येत नाही त्यामुळे आम्हाला असं लहान लेकरांना वगैरे घेऊन मस्त इथून आता 3-3.5 किलोमीटर आम्हाला असं सरळ चालत जायचंय. हे बघा इथे अशी मित्र 2 शब्द बोल रे. हे बघा मित्रांनो या दादांनी इथे अशी मस्त जेवणाची आणि नाश्त्याची थोडीफार सोय केलेली आहे तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बोल 2 शब्द बोल. बोला. दरवर्षी असतो तिथे. हा हा बोल. जय भीम. अरे मला नको बस. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय भीम. सर आज शौर्य दिन आहे तर त्यानिमित्त आम्ही भीमा कोरेगावला जात आहे. तर हा आमचा हा माझा पुतण्या आहे. तर हा पोलीस जॉईन मध्ये हा जॉईन झालेला आहे. हाय बोल. हाय हाय. जय भीम मन सर्वांना. जय भीम. सप्रेम जय भीम. हा तर यांनी भीमा कोरेगाव मध्ये बंदोबस्त कार्यक्रमासाठी हा आलेला आहे आणि खूप चांगलं कार्य करत आहे. तर असंच चांगलं कार्य करत राहा. आम्ही पोलीस डिपार्टमेंटला याबद्दल खूप धन्यवाद, खूप जास्त धन्यवाद देतो. आणि इथून पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो या गर्दीमध्ये सपोज कुणाला काही तब्येत वगैरे अचानक खराब वगैरे झाली तर इथे मेडिकलची व्यवस्था पण केलेली आहे. आणि कुणाला इमर्जन्सी वगैरे आली तर त्यासाठी पण चांगली व्यवस्था केलेली आहे. हे बघा आपल्या इथे महाराष्ट्र पोलीस आपली सर्व प्रकारे मदत करत आहेत की कुणाला काही प्रॉब्लेम वगैरे येत आहे किंवा कुठल्या गोष्टी जर फेस करावं लागत असेल तर महाराष्ट्र पोलीस आहे इथे. तर यांनी पण खूप मोठ्या प्रमाणात इथे सहकार्य केलेलं आहे. आणि ही बघा ही प्रचंड गर्दी आणि या गर्दीमध्ये लोकसंख्या हे या कार्यक्रमामध्ये छोटी गोष्ट नाही. तर खूप जास्त लोक दूरून आलेले आहे बरं का मित्रांनो. आणि या कार्यक्रमाला मी तर पुण्यामध्येच राहतो पण मी सुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे. मी पण कधी आलो नव्हतो पण जेव्हा आलो तर म्हणजे इतका आनंद होत आहे की हे बघून सगळं मस्त असं मनाला प्रसन्न होत आहे. आणि खूपच सुंदर कार्यक्रम इथे होणार आहे. हे बघा मित्रांनो अशा पद्धतीची गर्दी आहे इथे. हा पूर्ण रस्ता भरलेला आहे पूर्णपैकी टोटल पूर्ण हे बघा हा असा इथपर्यंत असा गेलेला आहे रस्ता. तर तुम्ही बघू शकता इथे या रस्त्यामध्ये काय कशा पद्धतीची गर्दी आहे काय सगळं. रक्तदानाचं पण तिथं दिलेलं आहे. बघा हे असं रक्तदान वगैरे चांगलं सहकार्य करत आहे. म्हणजे ज्यांना कोणाला सहकार्य करायचं आता इथे एवढी मोठी पब्लिक आहे की याच्यामध्ये जर रक्तदान जर केलं प्रत्येकाने तर म्हणजे आपल्याला या गोष्टीमध्ये खूपच जास्त यापासून आपल्याला फायदा होईल. जेणेकरून हेच रक्त कोणाला तरी दान करता येईल. तर ही अशी कामगिरी करून एकदम उत्तम काम केलेलं आहे. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी मी रक्तदान केल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहे. आणि कुणी ढोल वाद्य तर कुणी काही कुठल्याही गोष्टीचा वेगवेगळा आनंद
आनंद घेत आहे आणि असं हे सगळं पब्लिक आहे. तर या पब्लिक मध्ये म्हणजे प्रचंड गर्दी आहे, प्रचंड मानवंदना देण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. कारण एवढी गर्दी तर मी माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच बघत आहे, कारण मी इथून पुढे कधी आलोच नव्हतो. तर मित्रांनो, आता आम्ही स्तंभाजवळ एक 2च मिनिटाच्या अंतरामध्ये आता पोहोचणार आहे. आणि आम्ही बराच दूर असा 2.5 किलोमीटरचा प्रवास आणि पार केलेला आहे. आणि आम्ही हार म्हणजे आम्ही आता हे जमलं नाहीये. हे बघा, हे काकामध्ये पण खूप जास्त जोश आहे की आम्हाला स्तंभाला एकदा तरी जाऊन भेट द्यायची. तर हे बघा, हे जाणाऱ्याची संख्या, येणाऱ्याची संख्या आणि दूर दूरनं आलेली आहे. मी आणि माझी मिसेस आणि माझी मुलगी हे आम्ही 3 जण इथं अभिवादनासाठी आलेलो आहे. तर हे बघा, एवढी प्रचंड गर्दी आहे की 2-3 2.5 किलोमीटर आम्ही असं तिला खांद्यावरती उचलून त्यामध्ये अंगावरती घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे मित्रांनो. आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद होत आहे आता की आम्ही हा पहिल्यांदा म्हणजे याच्यामधून आपल्याला पहिलं क्रॉस करावं जाण्यासाठी आपल्याला गर्दी होईल अशा पद्धतीने आपला विनंती आहे. सर्व अभिवादकांना विनंती आहे, अभिवादन करायचं आहे. जयभीम बोलायचं आहे, कोणी चालत नाही. कोणाने आपली शाळा त्यांना पोलीस मदत केली बघा. मित्रांनो, इथे एवढी याचा वापर होताना दिसून येत नाही. तुम्हाला अभिवादनाची विनंती आहे, अभिवादन करा. देवी कोणा पडकन पुढे झाला दिलेल्या कोर्टचे आमदार खाली आणि अनुयायी यांना आपले कर्मचारी अध्यात्मिक सभेत फक्त कलेरे साहेब आणि त्याच्यासोबत एक कर्मचारी दिसत आहेत. बाकी सर्व कर्मचाऱ्यांची गैरहजर घेण्यात येईल. काय भिंतीवर उभे असलेला तरुण खाली उतरा. भिंतीवर उभे असलेला तरुण खाली उतरा. झेंडा फडकवणारे भिंतीवर पुढे चला, पुढे चला, पुढे चला. आपला मागील पुढे चला. सर्व कर्मचारी अभिवादकांना पुढे घ्या. वारंवार सांगायला लागते.
फोटो काढणारे रील बनवणारे आज जात अभिवादनाला विनंती आहे. अभिवादनाकडे परत व्हा. कृपया एका फोटो रील काढत बसू नका. आपल्याला विनंती आहे, हळूहळू पुढे सरका. हळूहळू पुढे चला. पोहोचलेलो आहे आणि आमचं आताच विजय स्तंभाला अभिवादन झाले आणि आता आम्ही घरच्यासाठी निघणार आहे घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही पण कधीतरी एकदा तरी या ठिकाणी या आणि विजय स्तंभाला तुम्ही अभिनंदन करा, अभिवादन करा, अभिनंदन करा आणि असंच शांत चित्ताने हा कार्यक्रम म्हणजे इथे कुठलाही गोंधळ नाही, गर्दी नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि खूप छान असा कार्यक्रम इथे पार पडतो.